स्थळ कोल्हापूर सीबीएस एसटी स्टँड। 26 सप्टेंबरला सकाळी एका 35 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील शौचालयाबाहेर आढळून आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। प्राथमिक चौकशीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील चिंचवाड या गावचा रहिवासी असणाऱ्या संदीप रामगोंडा शिरगावे या तरुणाचा मृतदेह असल्याचं समजलं, तर उत्तरीय तपासणीत त्याचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलं। पोलिसांनीही खुन्यांचा शोध घेत आरोपींना काही तासातच अटक केली। पण हा खून नेमका का झाला, नेमकं कारण काय हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रविराज कांबळे आणि तुम्ही पाहताय डिजिटल बंधुता न्यूज। शिरोळ तालुक्यातील संदीप रामगोंडा शिरगावे याचा विवाह गडिंग्लज तालुक्यातील करुणा हिच्याशी 10 वर्षांपूर्वी झाला होता। त्या दोघांना 5 वर्षाचा मुलगा देखील आहे। संदीप खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता। त्याला दारूचं व्यसन होतं। त्याच्या या व्यसनामुळे घरात नेहमी तंटे व्हायचे। सततच्या त्रासाला कंटाळून करुणा माहेरी निघून गेली। तिने घटस्फोटासाठी अर्जही केला। दरम्यान या प्रकारामुळे संतापलेल्या संदीपने 23 सप्टेंबर रोजी थेट गडिंग्लज गाठलं। गडिंग्लज तालुक्यातील हुनेगनाळ इथल्या आपल्या सासरवाडीमध्ये तो गेला। त्या ठिकाणी त्याने पत्नी करुणाशीही वाद घातला। त्याचबरोबर सासू गौरव्वा आणि सासरे हनुमंतप्पा यांनाही त्याने शिवीगाळ केली। याचवेळी करुणाने तुला पैसे देतो, तू गावी जा असं संदीपला सांगितलं। त्यानंतर संदीप गडिंग्लज बस स्थानकावरून गडिंग्लज कोल्हापूर विनावाहक बसने कोल्हापूरकडे निघाला। मात्र पुढच्या क्षणी त्याचा जीव जाणार हे त्याला माहीत नव्हतं। मुलीला त्रास देतो म्हणून जावयाचा काटा काढण्यासाठी त्याच बसमधून संदीपचे सासू गौरव्वा व सासरे हनुमंतप्पा हे कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करू लागले। बसमध्ये संदीप दारूच्या नशेत झोपला होता। त्याला दोघांनी अलगद बसच्या मधोमध असणाऱ्या सीटमध्ये बसवलं व यावेळी अगोदरच संदीपचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या सासू सासऱ्याने त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने पावले उचलली। सासू गौरवाने त्याचे तोंड दाबले, तर सासरा हनुमंतप्पाने पॅन्टच्या नाडीने त्याचा गळा आवळला आणि त्याचा खून केला। सुमारे तासभर ही गाडी कोल्हापूरच्या दिशेने वाटचाल करत होती। संदीपचा मृतदेह घेऊन ते दोघेही निश्चिंतपणे प्रवास करत होते। अखेर गाडी कोल्हापूर बस स्थानकावर आल्यावर संदीपचा मृतदेह त्या दोघांनी खाली उतरवला आणि बस स्थानक परिसरातील स्वच्छतागृहाजवळ ठेवून पलायन केलं। आपल्याला कोणी पाहणार नाही असे त्यांना वाटत होतं, पण घडलेला सर्व प्रकार कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला। दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सीबीएस बस स्थानक परिसरात आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। हा आकस्मिक मृत्यू नसून खून झाल्याचं त्यांना निदर्शनास आलं। त्यानुसार त्यांनी तपासाची चक्रे गतिमान केली आणि सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत ते गडिंग्लज परिसरात गेले। गडिंग्लज परिसरात गेले असता मृत संदीपची पत्नी करुणा हिच्याशी त्यांनी संपर्क साधला। त्यावेळी सीसीटीव्ही मध्ये दिसणारे आपले आई वडील असल्याचं करुणानं सांगितलं। दरम्यान गडिंग्लज तालुक्यातील हुनेगनाळी येथे पोलिसांनी गेल्यावर बिनधास्तपणे फिरणाऱ्या गौरव्वा आणि हनुमंतप्पा या दोघांना अटक केली। चौकशीअंती त्यांनी खून केल्याची कबुली दिली आणि अवघ्या 8 तासातच हा खुनाचा गुन्हा उलगडला। दरम्यान दारूच्या व्यसनापायी संदीपला मात्र आपला जीव गमवावा लागला।